तर नाशिककर होणार खूप परेशान. त्याचं कारण काय माहिती का मित्रांनो, नाशिकमध्ये होणार सीएनजी बंद. 26 एप्रिल पासून नाशिकमध्ये सीएनजी होणार आहे बंद. बरोबर ऐकलं तुम्ही, कारण की न्यूजला सर्व ठिकाणी तेच तुम्हाला ऐकायला भेटणार आहे की नाशिकमध्ये होणार आहे 26 तारखेला सीएनजी बंद. कारण की नाशिकमध्ये सीएनजीचा इतका मोठा प्रॉब्लेम चाललाय ना की विचाराच्या बाहेर. जवळपास 3 ते 4 तास सीएनजी भरायला लागतंय. 3-4 तास म्हणजे जोक नाही. 3-4 तास एका लाईनीमध्ये थांबणं, 3-3, 4-4 तास. आता माझे मित्र जे दिनेश साळवे, जे जवळपास 6 वाजता लागले होते लाईन मध्ये, त्यांना 9 वाजता सीएनजी भेटला. रात्रीच्या 6 वाजता लाईनीमध्ये लागलेले त्यांना 9 वाजता सीएनजी भेटला. म्हणजे इतकी वाईट कंडिशन. ते पण ते पंपवाल्याला लढले, नाही तर त्यावेळेस तो सीएनजी भेटला, नाही तर तोही सीएनजी भेटणार नव्हता. कारण की ते काय बोलत होते, आम्हाला जे बस आहे ना लोकल बस सीएनजीच्या त्या द्यायच्या फक्त भरून म्हणे, त्यांच्यासाठी स्टॉक ठेवलाय म्हणे आम्ही. मग ते थोडेसे तिथे जाऊन बोलले, त्यानंतर तो सीएनजी चालू करण्यात आला. म्हणजे 6 वाजेपासून 9 वाजेपर्यंत लाईन मध्ये उभे होते. किती वाईट परिस्थिती मित्रांनो सीएनजीची. आणि येणाऱ्या 26 एप्रिलला नाशिकमध्ये डायरेक्ट सीएनजी बंद ठेवणार आहे. तर सामान्य जनतेने काय करायचं आता, आणि ड्रायव्हरांनी काय करायचं? पेट्रोलवर गाडी चालवायची का काय? परवडणारे भाडे. तर अशी वाईट परिस्थिती आता सध्या नाशिकमध्ये चालू आहे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून पुण्या मुंबईचे जे कोण नाशिकमध्ये येणार असतील ना, त्यांनी रेट थोडा जास्त घ्या. कारण की इथं सीएनजी भेटत नाहीये. 3-3, 4-4 तास सीएनजी साठी लागताय मित्रांनो. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.